ग्रामीण विभागातला माणूस जेव्हा शहरामध्ये जातो, शहराच्या वर्दळीमध्ये हरवतो, शहरामध्ये आपलं करिअर करतो, शहरामध्ये आपली नोकरी करतो, अशा वेळी त्याला गावाची आठवण येत राहते. कारण खरा जिव्हाळा, खरं प्रेम ही प्रत्येक माणसाला आपल्या गावातच मिळते. म्हणून जेव्हाही माणसावर दुःख येते, संकट येते, तेव्हा त्याला गाव आठवते आणि तो गावाकडे धाव घेतो. याचा एक अनुभव आपल्या सर्वांना आहे की कोरोनाच्या दिवसामध्ये गावामध्ये खूप सारे लोक शहरामधून परत आले होते. तेव्हा गावानं त्यांना प्रेमाची सावली दिली. ज्या गावामध्ये हा जिव्हाळा आहे, ज्या गावामध्ये हे प्रेम आहे, त्या गावासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या गावातील ती प्रेमळ लोक, त्यांचं जीवन यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या प्रेरणेने प्रभावित होऊन एका तरुणानं आपल्या गावाकडे राहण्याचा निर्णय घेतला. हा तरुण इंजिनिअरचं शिक्षण घेऊन होता. चांगली नोकरी करून तो शहरामध्ये राहू शकला असता, परंतु गावाच्या ओढीनं तो गावामध्ये परत आला. नरखेड जिल्हा नागपूर हे गाव आपल्या सर्वांना माहिती आहे. संत्र्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे आणि या गावातीलच हा एक तरुण आहे. त्या तरुणाची ही प्रेरणादायी कथा मी आपल्या सर्वांसाठी आजच्या भागामध्ये घेऊन आलो आहे. आपण ज्या तरुणाला भेटणार आहे त्या तरुणाचं नाव आहे राजेश अशोकराव क्षीरसागर. नमस्कार, मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या कुलस्वामिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. नरखेड या गावचं हे तरुण व्यक्तिमत्व आज घराघरात पोचलं आहे. ते त्याच्या कर्तव्यामुळे. आपलं गाव, तिथली लोक यांच्यासाठी काहीतरी करायचं या उद्दत्त भावनेनं, या उद्दत्त प्रेरणेनं हा तरुण नागपूरमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंगची नोकरी न करता या गावामध्ये परत आल्या. त्यानंतर कोरोनाच्या दिवसामध्ये या युवकानं एक प्रेरणादायी कार्य या गावामध्ये केलं. या युवकाचे वडील स्वर्गीय अशोकराव क्षीरसागर एक शेतकरी होते. शेती हा त्यांचा एक व्यवसाय, परंतु माणूस म्हणून ते आकाश उंचीचे होते. कोरोनाच्या दिवसामध्ये गावावर जेही संकट आलं, त्या संकटाशी सामना करण्यासाठी अशोकराव क्षीरसागर पुढे आले. आपल्या परीनं जेही काही करता येईल ते त्यांनी केलं. अशातच कोरोनाच्या दिवसामध्ये राजेश क्षीरसागर हेही आपल्या गावी आले आणि आपल्या वडिलांसोबत सामाजिक कार्य करू लागले. दुर्दैवानं त्यांच्या वडिलांना म्हणजे अशोकरावांना कोरोना झाला आणि त्या कोरोनामध्येच त्यांचं निधन झालं. कोरोनाच्या दिवसामध्ये वडिलांसोबत जेही कार्य राजेश क्षीरसागर यांनी केलं ते कार्य अनमोल होतं आणि ते कार्य पुढे सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी गावातच राहण्याचा निश्चय केला. कोरोनाच्या दिवसामध्येही राजेश क्षीरसागर यांचं एक कार्य उल्लेखनीय असं आहे. कोरोनाच्या दिवसामध्ये राजेश यांनी ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे 5 खाटांचे ICU उपकरणे तसेच सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर याचे दान केले. ही सेवा त्या दिवसासाठी अतिशय महत्वाची सेवा होती. सोबतच त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे PPE किट, N95 मास्क यांचे दान दिले. तसेच पोलीस प्रशासन आणि नगर परिषद येथील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, विविध साहित्य जे कोरोनापासून बचाव करू शकत होते असे साहित्य दान केले. राजेश क्षीरसागर यांची सामाजिक सेवा ही अत्यंत मोलाची आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जे सामाजिक कार्य नरखेड या ठिकाणी चालवलं आहे, या सर्वांमागं एक कारण आहे आणि ते आहे अशोकराव क्षीरसागर यांचे संस्कार. वडिलांनी केलेले संस्कार, हे संस्कार अतिशय मोलाचे आहे आणि म्हणूनच त्यांनी आपलं हे जीवन जे आहे ते आपल्या गावासाठी खर्ची घालण्याचा निश्चय केला आहे. राजेश क्षीरसागर यांची सामाजिक सेवा ही अमूल्य आहे. गावामधील जे वृद्ध मंडळी आहे, जे आईवडील तुल्य त्यांना वाटते, अशा वृद्ध मंडळींना काठीचे वाटप केले होते. तसेच नरखेड या भागाचा विचार केला तर आजूबाजूची जे लोक आहेत ते शेतकरी, कष्टकरी अशा वर्गातील आहेत आणि अशांच्या मुलांना शाळेसाठी एक दप्तर हवं या उदात्त भावनेने राजेश क्षीरसागर यांनी नगर परिषद शाळेतील मुलांना दप्तराचे वाटपही केले. आपल्या गावामध्ये काय हवं, काय नको या गोष्टींचा अतिसूक्ष्म विचार या सामाजिक बांधिलकीच्या या तरुणाने नेहमीच केला आहे. गावातल्या मोक्याच्या स्थळी राजेश क्षीरसागर यांनी बसायचे 70 बाकं राजेश क्षीरसागर यांनी लावलेले आहेत. इतक्यावरच राजेश क्षीरसागर यांचं कार्य थांबत नाही, तर राजेश क्षीरसागर हे राजकारणामध्ये पण सक्रिय झालेले आहेत. आज ते भाजपा नरखेड अध्यक्ष आहेत. या गावाला भेटी देणारे अनेक राजकीय मान्यवर मंडळी यांच्यासमोर राजेश क्षीरसागर या गावातील समस्या मांडतात, त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. राजेश क्षीरसागर हे गावासाठी एक आशेचा किरण आहे. येणाऱ्या दिवसामध्ये राजेश क्षीरसागर या गावासाठी अमूल्य असं कार्य करणार आहे, यात शंकाच नाही. राजेश क्षीरसागर यांच्यासोबत गावकऱ्यांच्या शुभेच्छा आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राजेश क्षीरसागर यांचा अनेक संस्थांनी आजपर्यंत सत्कारही केला आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखलही घेतली आहे. गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि प्रत्येकानं गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे राजेश क्षीरसागर यांचे विचार आहेत. राजेश क्षीरसागर यांना कुलस्वामिनी मीडियाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटू एका नव्या भागामध्ये. मी घेऊन येईन आपल्यासाठी एका नवी व्यक्तिमत्वाची ओळख. धन्यवाद.